कल्याणकारी शिवस्वराज्य. आज आपण महिलांच्या सुरक्षेसाठी नवनवीन कायदे करतो किंवा अनाथ मुलांसाठी फोस्टर केअर सारख्या संकल्पना राबवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे सर्व त्यांच्या काळात प्रभावीपणे राबवले. शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करत डॉक्टर प्रमोद बाणखेले, इतिहासाचे अभ्यासक, यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लिहिलेल्या लेखावरती आधारित ही माहिती. आज आपण जेव्हा कल्याणकारी राज्य म्हणजेच वेलफेअर स्टेट या संकल्पनेवर चर्चा करतो तेव्हा अनेकदा आपल्याला पाश्चात्य जगातील उदाहरणे दिली जातात. मात्र आजपासून सुमारे 450 वर्षापूर्वी होऊन गेलेले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सत्तेचा वापर केवळ साम्राज्य विस्तारासाठी नाही, तर समाजातील अत्यंत दुर्बल घटकांच्या म्हणजेच महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी केला. त्यांचे स्वराज्य हे केवळ किल्ले आणि तलवारीचे राज्य नव्हते, तर ते एका आश्वासक सुरक्षिततेचे नाव होते. महाराजांच्या राज्यकारभाराचे सर्वात निष्पक्ष मूल्यमापन पाहायचे असेल तर त्यांच्या शत्रूने काय म्हटले आहे हे पाहणे पुरेसे ठरते. मुघल सम्राट औरंगजेबचा दरबारी इतिहासकार खाफी खान हा महाराजांचा कट्टर विरोधक होता. महाराजांना काफिर म्हणून हिणवणाऱ्या या इतिहासकारालाही त्यांच्या नैतिकतेपुढे नतमस्तक व्हावे लागले. खाफी खान आपल्या मुनखब उल लुबाब या ग्रंथात लिहितो, शिवाजीने आपल्या सैन्याला अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध नियम लावून दिले होते. लष्कर मोहिमेवर असताना त्यांनी कोणत्याही मस्जिदीला इजा पोहोचू नये. कुराण हाती लागल्यास ते अत्यंत सन्मानाने आपल्या मुस्लिम सहकाऱ्यांच्या स्वाधीन करावे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शत्रूच्या मुलखातील कोणत्याही स्त्रीला किंवा लहान मुलाला बंदी बनवू नये. मध्ययुगीन काळात युद्धाचा एक अघोषित नियम होता, जो जिंकेल तो पराभूतांच्या स्त्रियांना आणि मुलांना गुलाम म्हणून घेऊन जाईल. मात्र शिवकालीन स्वराज्यात या पाशवी प्रथेला स्थान नव्हते. महाराजांनी आपल्या लष्करी मोहिमांवेळी स्पष्ट आज्ञा दिली होती की युद्धाच्या धामधुमीत शत्रू पक्षाची बाया, पोरं, स्त्रिया आणि मुले पकडू नयेत. जर चुकून एखादी स्त्री किंवा मुलगा अटकेत आला तर त्यांचा सांभाळ एखाद्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे केला जाईल आणि संधी मिळताच त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचवले जाईल. ही केवळ कागदावरची आज्ञा नव्हती. सखोजी गायकवाड नावाच्या एका सरदाराने जेव्हा सावित्रीबाई देसाई यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तेव्हा महाराजांनी त्याला तात्काळ शिक्षा देऊन स्त्री सन्मान स्वराज्यात किती सर्वोच्च आहे हे सिद्ध केले. स्वराज्यासाठी लढताना अनेक मावळे धारातीर्थी पडत असत. त्या सैनिकांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबांचे काय, हा प्रश्न उभा राही. महाराजांनी यावर बालपरवेशी ही एक अत्यंत प्रगत योजना अंमलात आणली होती. बालपरवेशी म्हणजे आधुनिक काळातील पेन्शन किंवा निर्वाह भत्ता. जो सैनिक स्वराज्यासाठी शहीद झाला त्याच्या अनाथ मुलांच्या शिक्षणाची आणि संगोपनाची जबाबदारी पूर्णपणे राज्य उचलत असे. ज्या दिवशी एखाद्या मावळ्याच्या मृत्यूची बातमी दरबारी मिळे त्याच दिवसापासून त्याच्या मुलाच्या नावावर बालपरवेशी सुरू केली जाई. ही मुले वयात येईपर्यंत त्यांना दरमहा ठराविक रक्कम किंवा धान्याची रसद पुरवली जात असे. मुलगा मोठा झाल्यावर त्याला त्याच्या पात्रतेनुसार लष्करामध्ये किंवा स्वराज्याच्या इतर खात्यांमध्ये नोकरी दिली जाईल. या धोरणामुळेच मावळ्यांमध्ये आपल्या राजाबद्दल एक अतूट निष्ठा निर्माण झाली होती. रणभूमीवर जखमी होणाऱ्या आपल्या सैनिकांची काळजी घेण्यासाठी महाराजांनी स्वतंत्र व्यवस्था उभी केली होती. पत्रांमध्ये असा उल्लेख आढळतो की जखमी सैनिकांना योग्य उपचार मिळावेत म्हणून हळद, तेल आणि कापसाच्या पट्ट्या यांची पुरेशी सोय लष्करासोबत असायची. रणांगणावर पडलेल्या शत्रूच्या जखमी सैनिकांवरही उपचार करण्याचे आदेश महाराजांनी दिले होते. त्यांच्या जखमा भरून आल्यावर त्यांना सन्मानाने त्यांच्या देशात परत पाठवले जाईल. राजवाडे यांच्या संकलनातील शिवकालीन पत्रांचा अभ्यास केला असता
महिलांच्या हक्कांबद्दलची एक वेगळी दृष्टी दिसते. त्या काळी पतीच्या निधनानंतर स्त्रियांचे आयुष्य अंधकारमय व्हायचे. मात्र स्वराज्यात महिलांना आपल्या घराण्याचे वतन चालवण्याचा किंवा दत्तक घेण्याचा अधिकार दिला गेला होता. एखाद्या वतनदाराला मुलगा नसेल तर त्याच्या पत्नीला राज्याच्या परवानगीने दत्तक घेता येत असे. महिलांच्या मालमत्ता हक्कांचे रक्षण करताना रयतेवर काडीचाही अन्याय होता कामा नये ही महाराजांची आज्ञाप्रमाण मानली जात असे. 1630 आणि 31च्या दरम्यान महाराष्ट्राने आसमानी दुष्काळ पाहिला. पत्रांतून असे दिसते की अन्नासाठी आईने स्वतःच्या लेकराला विकले अशी भीषण परिस्थिती तेव्हा निर्माण झाली होती. महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी धान्य कोठारांची व्यवस्था केली होती. रयतेतील कुटुंबांना आणि विशेषतः लहान मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी धान्याचे वाटप केले. महाराजांचे शेतीविषयक धोरण हे केवळ महसूल गोळा करण्यापुरते नव्हते. त्यांनी शेतकऱ्याला जपले. शेतकऱ्याला तगाई म्हणजे कमी व्याजावर कर्ज दिले, ज्यामुळे त्याला मुले बाळे विकण्याची वेळ आली नाही. राजव्यवहाराची भाषा परकीय असल्यास सामान्य माणसाला आणि स्त्रियांना न्याय मागणे कठीण होते. महाराजांनी हा अडथळा ओळखून राजव्यवहार कोश तयार करून घेतला आणि प्रशासनात मराठी भाषेचा वापर वाढवला. इतिहासचार्य राजवाडे यांच्या मते महाराजांच्या काळात 62% शब्द मराठी वापरले जाऊ लागले. पत्रांमध्ये सर्व प्रकारे तुमचे गोमटे करू, तुमचे सर्व प्रकारे कल्याण करू यासारखी आश्वासक भाषा वापरली जात असे. यामुळे स्वराज्यातील एखादी सामान्य महिलाही निर्भयपणे राजाला पत्र लिहून आपली गाऱ्हाणी मांडू शकत होती. विठोजी हैबतराव सिलिमकर या देशमुखाच्या मुलीच्या लग्नासाठी राजमाता जिजाबाई साहेबांनी आणि महाराजांनी केलेली मदत हे याचेच एक मूर्तिमंत उदाहरण. पत्रात म्हटल्याप्रमाणे स्वराज्याच्या वतीने 25 होन आणि 500 माणसांच्या जेवणाची व्यवस्था करून एका हतबल पित्याला आणि त्याच्या मुलीला सन्मान दिला गेला. हे केवळ आर्थिक सहाय्य नव्हते, तर एका राजकुटुंबाने आपल्या रयतेच्या कौटुंबिक जबाबदारीत घेतलेला सहभाग होता. शत्रूचे सैन्य स्वराज्याच्या सीमेवर येत असे तेव्हा महाराजांची पहिली सूचना ही रयतेच्या संरक्षणासाठी असे. रोहिड खोऱ्याच्या देशमुखांना लिहिलेल्या पत्रात महाराज स्पष्ट बजावतात की गनीम येत आहे तरी रयतेस वाचवणे हे तुमचे पहिले काम आहे. तमाम रयतेस बायापुरांना सुरक्षित स्थळी घाटाखाली नेऊन ठेवावे. यात आळस केल्यास किंवा कचुराई झाल्यास रयतेचे जे नुकसान होईल त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. ही केवळ ताकीद नव्हती, तर रयतेच्या जीवाचे मूल्य राजाच्या नजरेत किती मोठे होते याचे हे द्योतक होते. ज्या राज्यामध्ये स्त्रियांना मातेचा दर्जा मिळतो आणि अनाथांना राजाचा आधार मिळतो तेच राज्य खऱ्या अर्थाने स्वराज्य असते. महाराजांनी उभारलेले किल्ले आजही मोठ्या अभिमानाने सह्याद्रीत उभे आहेत, पण त्या किल्ल्यांच्या तटबंदीपेक्षाही भक्कम होती ती महाराजांनी निर्माण केलेली माणुसकीची तटबंदी. महिला आणि बालकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेला हा वारसा केवळ इतिहास नाही, तर तो आपल्या भविष्यासाठी एक आदर्श वस्तुपाठ आहे. मी आशा करतो की कल्याणकारी शिवस्वराज्य या लेखाचे माझ्या आवाजातील सादरीकरण आपल्याला आवडले असेल. आवडले असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि SP व्हॉइस स्टुडिओ या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.